नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानधारावर. तर नांदेड जीएमसी परीक्षेमध्ये आलेली प्रश्न उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. 28 तारखेला झालेल्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण घेत आहोत त्याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला आहे मराठीवरचा. तर यामध्ये नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतो नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द जर आपण पाहिले तर पती, भर्ता आणि कांत अशा तीन प्रकारचे समानार्थी शब्द असलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न बरेच विचारले गेलेले आहेत. तर जाण्याआधी ते तुम्हाला बघून जायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, मानवी शरीरातील हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? या ठिकाणी उती आहे. उती म्हणजे काय? तर अस्थिबंध ही उती असते जी हाडांशी हाडे जोडण्यासाठी काम करत असते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पादप. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? योग्य उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा नदीचा उगम होतो. आणि कोठे होतो? पुणे जिल्ह्यामध्ये. तर भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होत असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. योग्य उत्तर आहे संबंधी सर्वनाम असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मराठीवर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यापैकी काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशी शाखा सर्वप्रथम कोठे सुरू झाली? योग्य उत्तर आहे कोलंबो, श्रीलंका या देशामध्ये SBI या बँकेची परदेशी शाखा सुरू झालेला आपण पाहू शकतो. ही पहिली विदेशी शाखा ठरलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे अस्तिकचा विरुद्धार्थी शब्द हा नास्तिक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे दुष्काळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा योग्य उत्तर आहे जिनिव्हा या देशामध्ये WHO मुख्यालय असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. जागतिक आरोग्य संघटना यालाच आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून पण या ठिकाणी ओळखत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर योग्य उत्तर आहे आर्यभट्ट हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर बघा मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, गंगा नदी कोणत्या राज्यातून वाहते? योग्य उत्तर आहे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यातून जी गंगा नदी आहे ही वाहत जाते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, राम या शब्दाला कडून जोडून आल्यामुळे हा नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. कुठल्याही नामासोबत जर कडून हा प्रत्यय जोडून येत असेल तर ते निश्चितच नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर नवीन कर्मणी प्रयोग असंही देऊ शकता. इतर अजून काही बघायची या ठिकाणी तुम्हाला गरज पडत नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, आम्ही उद्या नाटक पाहू यामधील तुम्हाला या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं पाहू शकतो आपण, कारण कर्त्याचे रूप हे क्रियापदाच्या पुरुष लिंग वचनानुसार बदलत असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, वनभोज या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर वनभोज हा जो शब्द आहे याचा समास जो आहे तो तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, भारतीय स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई या ठिकाणी भारतीय स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केलेली पाहायला मिळते. सध्याचं नाव जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर SNDT असं या विद्यापीठाचं नाव आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण. भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय कोणत्या कलमास म्हटले आहे? योग्य उत्तर आहे कलम 32. याला भारतीय संविधानाचा आत्मा आणि भारतीय संविधानाचं हृदय म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर बघा मित्रांनो, सर्व प्रश्न ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी हे प्रश्न बघून जावा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. पॅटर्न कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याची एक आयडिया तुम्हाला हे जे काही प्रश्न आपण घेत आहोत त्याच्यावरून येऊन जाईल. त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडे 1-2 दिवस जर एक्झामला टाईम असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही परत रिव्हिजन करू शकता. कारण संपूर्ण अभ्यास करायला तर पूर्ण आपल्याकडे आता एवढा वेळ नाही आहे, परंतु कमीत कमी रिव्हिजन तरी तुम्ही त्या गोष्टींवरती करू शकता. आणि नक्कीच एवढं तर आपण शुअरिटीने सांगू शकतो की रिव्हिजन केल्याच्या नंतर त्यामधल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इझिली देता येतील. कुठल्या विषयावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत, कोणत्या विषयावर जास्त भर हा TCS कडून देण्यात आलेला आहे, तर त्या पद्धतीचे सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. आणि हे जे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आपण, ते तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहोत. अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. त्याचा PDF तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आता असं नाही की नांदेड GMC पेपरमध्ये हे प्रश्न आलेत आणि परत हेच प्रश्न विचारले जातील TCS कडून, असं होत नाही. प्रत्येक शिफ्टचे पेपर हे वेगवेगळे असतात. एखादा प्रश्न तुम्हाला डबल विचारला जाऊ शकतो, परंतु कुठेतरी सिलेबसची आयडिया तुम्हाला या प्रश्नांमधून येईल याची नक्कीच आपण या ठिकाणी श्युरिटी तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्य काय आहे, काय काम करते, कशासाठी या न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर WTO आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्यामध्ये जागतिक व्यापार जो आहे तो या संस्थेच्या देखरेखी अंतर्गत चालत असतो, या संस्थेच्या नियमानुसार चालत असतो. तर हे अशा जे काही जागतिक संस्था आहेत त्या पण तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर ब्रिक्स असेल, त्यानंतर ब्रिक्स ही संघटना असेल, त्यानंतर G7 ही संघटना असेल, त्याच्यानंतर SCO ही संघटना असेल. तर हे कशासाठी कार्य करतात, याच्यामध्ये कोणते कोणते सदस्य देश आहेत, किती देश आहेत, यांच्या मग बैठका कधी झालेल्या आहेत. आता ब्रिक्सची बैठक या वर्षीची झालेली आहे, G7ची झालेली आहे, SCOची झालेली आहे. तर या तिन्ही संघटनेच्या बैठकी या वर्षीच्या कुठं कुठं झालेल्या आहेत, कोणत्या देशामध्ये झालेल्या आहेत, तर हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी पाहायचे. ब्रिक्समध्ये मग किती सदस्य राष्ट्र आहेत, G7 मध्ये किती आहेत, SCO मध्ये किती आहेत, तर हे सगळं आपल्याला परीक्षेला जाण्याच्या अगोदर बघून जायचंय. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातील. जर आपण ब्रिक्सचं पाहिलं तर यावर्षीची ब्रिक्सची जी बैठक झालेली आहे ब्राझील या देशामध्ये झाली. एकूण 10 सदस्य राष्ट्र आहेत ब्रिक्समध्ये सध्या. ज्यावेळेस ब्रिक्स चालू झालं होतं त्यावेळेस एकूण 5 राष्ट्र होते, परंतु आता याच राष्ट्रांची संख्या ही 10 झालेली आहे. त्याच्यानंतर G7 मध्ये एकूण 7 सदस्य राष्ट्र आहेत. पूर्वी याला G8 म्हणून ओळखलं जायचं. ज्यावेळेस रशिया या G7 मध्ये समाविष्ट होता त्यावेळेस, तर रशिया बाहेर पडल्याच्या नंतर याच ग्रुपला G7 म्हणून ओळखलं जातं. तर G7ची यावर्षीची जी बैठक झालेली आहे कॅनडा या देशामध्ये झालेली आहे. आणि कॅनडा या देशाने भारताला इन्व्हिटेशन दिलं होतं या G7 बैठकीला उपस्थित राहण्यासाठी. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये ही बैठक जी आहे ह्या संस्थेची झालेली, तर ही बैठक अटेंड करण्यासाठी गेलेले होते. त्यानंतर SCOची जी बैठक आहे बघा चीनमध्ये झालेली होती, शांघाय या ठिकाणी. तर हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. एकूण सदस्य राष्ट्र तुम्हाला याचे बघायचे SCOचे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर R.K. नारायण हे या पुस्तकाचे लेखक असलेलं पाहायला मिळतं. आता पुस्तकाचे लेखक हे बरेच पुस्तकं आहेत जे प्रसिद्ध आहेत आणि त्याचं कुठल्याही पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कमीत कमी यावर्षी जे पुस्तकं प्रसिद्ध झालीत ती बघा आणि जी काही फेमस आहेत पुस्तकं त्याचे लेखक तुम्ही बघून जावा. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. मुरा ही खालीलपैकी कशाची जात आहे? तर म्हशीची जात असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग याने पेनिसिलिनचा शोध लावलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्रात पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी यालाच आपण
BETO म्हणून पण ओळखत असतो. दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शनचा पर्यायामध्ये असला तर कन्फ्यूज होऊ नका. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असलेला आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा असणार आहे, मानवी रक्तातील कोणत्या पेशी रोगजंतूशी लढण्यास मदत करतात? तर योग्य उत्तर आहे पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूशी लढण्यासाठी मदत करत असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे वाहून नेण्यास कोणती ऊती कार्य करत असते? तर जायलम ही ऊती कार्य करत असते. यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर नायट्रोजन हा वायू मित्रांनो विजेच्या बल्बमध्ये भरलेला असतो. यानंतर प्रश्न आहे पुढचा आपला, संतोष करंडक ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे हॉकी या खेळाशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे आंबा या पिकाशी संबंधित असलेला आपण पाहू शकतो. तर बघा मित्रांनो, जे काही महत्त्वाचे असे प्रश्न होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. अजून आपण व्हिडिओज बनवणार आहोत. अजून याच्यावरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर, जेणेकरून आपण अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल याची. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.